बऱ्याच लोकांना ते शक्य होत नाही की बिझनेसचं वेगळं थोडेसे पैसे काढायचे आणि पर्सनलचे वेगळे, म्हणजे आणि हा अनुभव कसा आहे, तुम्ही जर क्वार्टरली आणि इयरली एकदा रिव्ह्यू करतो आपण गोलची प्रोग्रेस काय आहे, तो कसा अनुभव आहे तुमचा? महत्वाची गोष्टी आहेत की चिल्ड्रन एज्युकेशन. सो चिल्ड्रन एज्युकेशनसाठी आपण काही पैसे काढतोय, काही पैसे सेपरेटली इन्व्हेस्ट करतोय आणि आय होप की ते मला वर्ष 2 वर्षामध्ये लागणार आहेत आणि त्यावेळी ते डेफिनेटली मिळणार आहेत, कारण तसे आपल्या गोल्सच्या लिस्टला ते सेपरेटली आपण ठेवलेली दिसतात. सो ते गोल्स जे आहेत ते गोल्स कम्प्लीट होतील अशी मला डेफिनेटली अपेक्षा आहे. सो चिल्ड्रन मॅरेज गोल्स आहेत ते देखील डेफिनेटली कम्प्लीट होतील. आय डोंट नो अबाउट रिटायरमेंट गोल, कारण त्यासाठी खूप मोठी अमाऊंट आपण एक्सपेक्ट करतोय आणि ती कशी होणार आहे ती, पण कदाचित इथून पुढे अजूनही आपल्याला खूप सारा वेळ आहे, त्याच्यामध्ये काही इन्व्हेस्टमेंट झाली तर त्या गोष्टी होऊ शकतील. ॲब्सोल्युटली. सो डेफिनेटली त्यांनी नो डाऊट अबाउट दिस की ते गोल्स सुद्धा, जसं तुम्ही आज मुलाचं एज्युकेशनसाठी जे काही फंड केलेलं आहे, मॅरेजसाठी फंड केलं आहे, तोही तुम्ही जे प्लॅनिंग केलेलं होतं अगोदरचं आणि ह्याच्यामध्ये फरक जाणवतोय तो तुम्हाला, म्हणजे इन्शुरन्स पॉलिसीमधून जे काही चालू होतं अगोदर आणि आता जे दिसतात प्रोग्रेस, त्याच्यामध्ये प्रोग्रेस डेफिनेटली आहे. म्हणजे आपल्या ट्रॅडिशनल पद्धती ज्या आहेत की इन्व्हेस्टमेंटच्या, तर त्यापेक्षा सध्या आपण ज्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करतोय एखाद्या गोलसाठी, ते डेफिनेटली योग्य पद्धत आहे असं मी म्हणेन. कारण तर जसं आपण काय करतो, तर माझ्या माहितीनुसार माझ्या मुलाच्या लग्नासाठी आज किती खर्च होऊ शकतो याचा आपण विचार करतो. ते कधी येणार आहे, तर ते 10 वर्षानंतर येणार आहे. सो 10 वर्षानंतर बाय इन्फ्लेशन त्याला किती पैसे लागू शकतात याचा आपण विचार करतो आणि ती अमाऊंट आपण कशी सिक्युअर करता येईल त्या वर्षी ह्याचं प्लॅनिंग आजपासून करतो. बरोबर. सो ह्या मेथडमुळं कदाचित आपण ते पैसे खूप चांगल्या पद्धतीनं योग्य तेवढे पैसे आपण काढू शकतो असं वाटतं. कारण तर जसं तुम्हीच मला सांगितलं होतं की जर आज वैभव तुझ्या घरी लग्न करायचं असेल आणि जर तुला आज 15 लाख रुपये जर लग्नासाठी लागत असतील, तर कदाचित ज्या वर्षी लग्न असणार आहे त्या वर्षी कदाचित 50 लाख रुपये पण कदाचित कमी पडतील. सो हा विचार कधी मी केला नव्हता, म्हणजे इतका लॉंग टर्मचा विचार खरंच त्यावेळी नव्हता ज्यावेळी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली होती. त्याच्यानंतर तो आजपर्यंत होत आला. म्हणजे मला वाटतं की 15 ते 25 10 वर्षाचा कालावधी तरी कमीत कमी आहे आपण इन्व्हेस्टमेंट करतोय. आणि मग आता ह्या गोष्टी कळतायत पण की जे त्यावेळी केलं ते बरं केलं, कारण त्यामुळे आज किमान काहीतरी भाग आपण अचीव्ह करू शकतो. जर तुम्ही गोल्सच बघितले नसते, त्याच्या हिशोबाने कधीच ते पैसे बाहेर काढता आले नसते, कारण की बिझनेसमध्ये कायमच पैसे कमी पडतात. तर हा अनुभव कसा आहे, म्हणजे याच्याबद्दल काही सांगू शकता का? बिझनेसमनने स्वतः हा पार्ट ठरवला पाहिजे की किती पैसे बिझनेसमधून विथड्रॉ करायचे आणि ते कसे विथड्रॉ करायचे. व्हेरी थँक्स टू माय फ्रेंड रणजित, की रणजित आणि मी पार्टनरशिपमध्ये आम्ही बिझनेस सुरू केला होता आणि रणजितने मला काही गाईडलाईन्स आपण दिल्या होत्या की ज्या गाईडलाईन्सच्या भरोश्यावर आम्ही काम करत गेलो. आणि त्याचा फायदा असा झाला की जरी हा प्रोप्रायटरी बिझनेस असला तरी मी या बिझनेसमधून सॅलरी घेतो. सो सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत मी ह्या बिझनेसचा ओनर जरी असलो तरी मी सॅलरी घेत आलो. त्यामुळे ह्या बिझनेसमधून मला मंथली किती पैसे घ्यायचे आहेत हे मला माहिती आहे ॲज पर सॅलरी. आणि राहिलेले जे पैसे एक्स्ट्रा राहतात ते माझा बिझनेसचा प्रॉफिट आहे, तो मला सेव्हिंग करता येतो. सो अशा दोन्ही पद्धतीनं मला सेव्हिंग करता येतं. सो कदाचित मला असं वाटतं की 2015 पासून आजपर्यंत इरेग्युलरिटी माझ्या SIP मध्ये कधीच नाहीये. म्हणजे पहिल्यापासून आजपर्यंत आपल्या सगळ्या SIPs रेग्युलर आहेत. जर काही फायनान्शियल फार मोठी अडचण नसेल तर, आणि त्याच्यामुळेच हे शक्य झालं की कंटिन्युअस SIPs होत राहिल्या आणि त्याची एक कंटिन्युअस इन्व्हेस्टमेंट होत राहिली.